हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग. तर आज म्हणलं मी मम्मीकडे चालली, खूप दिवसानंतर चालली आहे. तर म्हणलं आज आपण काय काय करणार आहोत तिकडे गेल्यावर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आज रेसिपी ब्लॉग नाही टाकणार आहे मी, कारण वेळच भेटत नाहीये आणि व्लॉगिंग करायला पण वेळ भेटत नाहीये. तर चला आज बघूया, आपण मम्मीकडे जाणार आहे मी आणि काय काय करतो. ॲक्च्युली खूप दिवसानंतर आम्ही मम्मीकडे चाललोय आणि एक दोन कामं करत जाणार आहोत आपलं. तर ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, नक्कीच काहीतरी छान आहे या ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला ते आत्ता शेअर नाही करत, तर इथून पुढे ब्लॉग बघा आणि स्टे कनेक्टेड. मी तुम्हाला भेटते थोड्याच वेळात. सॉफ्टी झोप येते अजून. चल सॉफ्टी, बाय 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 बाय. चलो जल्दी. डैडा को आवाज दे, डैडा को आवाज दे. डैडा आवाज दे डैडा को. ड्रेस लेने को आए हम. कुणाला ड्रेस घेते आपण. चलो विहान. ए विहान, बाबा म्हणलं तुला एक वेळा विचारून गेलास. तुला करमत नाही का आम्ही नाही आलो तर. तुला करमत नाही आम्ही नाही आलो तर. काय रे, मायरा आली तर नाही करमत नाही का. म्हणजे आम्ही नको येऊ का, फक्त मायराला पाठवून देऊ का. नको येऊ आम्ही. ठीक आहे मायशू आणि मायरा, आम्ही नको येऊ. आम्ही पण येऊ. जाऊ दे आपल्याला, आपण उद्यापासून नको यायचं. काय बनवलंय. व्हाईट बिर्याणी. वा वा, चांगला मुहूर्तावर आलेलो आहे आम्ही आज, आहे का नाही. व्हाईट बिर्याणी खायला वास मस्त येतो एकदम कडक. चिकनची. बाप रे, मटन बिर्याणी. मटन बिर्याणी नाही, आता नको, जेवताना घेतो की. द्या यांना प्लेट मध्ये बनतोय. मटन बिर्याणी ना. व्हाईट मटन बिर्याणी. लय जणांना असं वाटत नाही, पण बोकड येतो. बोकड वाटत नाही. भारी झाली. बोकडाने कोंबडी खाल्ली असेल. शिजवले भारी त्याला. अजिबात असं हे नाही केलं. हे काय इथे जरा घेतला घेतला मी घेतला. भारी झालाय. हरभरा हरभरा भारी झालाय. हरभऱ्याची भाजी मस्त झाली. भात केलं. वहिनीने भात बनवलाय. वहिनींनी भात बनवला होता, भात नाही. काय मस्का बिर्याणी वहिनीने नव्हती बनवली. वहिनीने नव्हती बनवली. मलाई बिर्याणी बनवलेली पराग भाऊने, आहे का नाही.
काय नाही बसली तिथं झोपलेली म्हणते. झोपलेली झोपलेली ना चप्पल मदत काय? नव्हती केली ना चप्पल आणि काय? म्हणती मला बिर्याणी मी चप्पल कशी काय? केली सांग बिर्याणी चप्पल किधर है? पप्पांनी चप्पल केलेली दे. बिर्याणी कैसी पिया हे झोपली होती ना मायरा बस बिर्याणी मस्त बिर्याणी एक नंबर झाली होती भारी मस्त मस्का बिर्याणी माझ्या आगा मटण बोकडाचं मटण होतं लय मस्त असं वाटत नव्हतं बोकडाचं मटण चिकन वाटत होतं मस्त बनवलेली बिर्याणी एक नंबर परत या आता मटण उकड खायला या परत मटन उकड खायला फायबर वगैरे बघून या पण चला आम्ही चाललोय आता चप्पल कुठे? काय कुठे? होय त्या म्हणतात आम्हाला विचार रे आमंत्रण देऊन मोकळे म्हणलं तसं पण तुम्ही काय करणार आहे हा तू त्या बोकडाला चारा दे निदान ते बोकड तरी बरं तिच्या हातचा चारा खाऊन गेलो लई डेंजर होत ह्याला झोपायला घेऊन जा ह्याला झोपायला घेऊन जा ह्याला झोप आली वाटत आता चालले ना आम्ही म्हणून मला कळते बाय बाय तुला नाही करत बाय चला हो हो नाही बंद करते बाय आम्ही आलेलो आहे घरी आत्ता वाजलेत रात्रीचे 12 आणि इथे आहे सॉफ्टी पिली आहे मस्क मेलनचा ज्यूस आम्ही गेलो होतो 8-8:30ला अराऊंड तर 8-8:30 वाजले होते त्याच्यानंतर आम्ही 1-2 शॉपमध्ये गेलो होतो तिथे ड्रेस वगैरे बघितले बट मला पाहिजे तसे आणि आवडले नाही त्याच्यामुळे मग तिथे आम्ही काही शॉपिंग केली नाही ॲक्च्युली आम्ही शॉपिंगच्या इंटेन्शननीच गेलो होतो बट लेट झाला होता त्याच्यामुळं काही घेतली नाही त्याच्यानंतर मग मायशूचे इयरिंग्स मला ते तिला टोचत होते त्याच्यामुळे म्हणजे ते अडकत होतं तिचं कानातलं तर ते आम्ही ते ज्यांच्याकडनं तिला टोचून घेतले होते कान त्यांच्याकडनं आम्ही ते फिटिंग करून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मम्मीकडे थोडे छान बसलो गप्पा वगैरे मारल्या खूप दिवसानंतर गेलो होतो त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर पराग भाऊने खूप छान अशी मस्का बिर्याणी केली होती पनीर नव्हती मस्का बिर्याणी केली होती मटनची मस्का बिर्याणी होती आणि खरंच खूप छान झाली होती मस्त म्हणजे जो म्हणजे काय म्हणतात त्याला कुणी खाल्ली असेल तर त्यांना माहिती असेल की त्याची टेस्ट कशी लागते खूप युनिक अशी आहे ती आणि भेटत नाही आपल्या पुण्यात तरी खूप रेअर भेटते आणि त्याने ती घरी बनवली होती ट्राय केली होती खूप फर्स्ट टाईम ट्राय केली होती आणि खरंच खूप छान झाली त्याची मस्का बिर्याणी मस्त म्हणजे आम्हाला आवडली खरंच खूप मस्त बनवली होती टेस्ट खूप भारी झाली होती ॲक्च्युली आम्ही ओरिजिनल जी असते ती पण ट्राय केली होती त्यामुळे आम्हाला टेस्टमध्ये कळलं की त्याची पण सेम तशीच झाली होती तर अशी मस्तपैकी आम्ही पराग भाऊच्या हाताची मटनची मस्का बिर्याणी खाऊन आलेलो आहे आणि घरी आलो आता तर चला हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला भेटते एक नवीन ब्लॉगमध्ये आणि हा माझा आजचा असा दिवस गेलेला आहे तर भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय